बार्शी तालुक्यामध्ये वारंवार गर्भलिंग परीक्षण मशीन आढळून येणे आणि गर्भपातासारख्या निंदनीय घटना घडतायत, यावर जिल्हा चिकित्सक यांच्यामार्फत कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने 26 फेब्रुवारी 2026 रोजी काळी फीत बांधून निषेध व्यक्त करणार युवती सेना अध्यक्षा कुमारी प्रियंका परांडे। पंढरपूर, बार्शी शहर व तालुका या भागात वारंवार गर्भलिंग परीक्षण व गर्भपातासारख्या निंदनीय घटना घडत असून सोलापूर जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणी देखील अशा घटना घडत आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत सापडलेल्या गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या या कुठून येतात, त्यांच्या कंपनीबाबत कोणतीही ठोस कारवाई केल्याचे दिसून आले नाही। तरी जिल्हाधिकारी यांनी याबाबत सविस्तर आशा वर्कर यांच्यामार्फत जिल्ह्यातील संपूर्ण अहवाल घेऊन किती गर्भपात झाले आहेत, त्यातील अनधिकृत गर्भपाताबाबत संपूर्ण सखोल चौकशीसाठी समिती स्थापन करावी। जिल्ह्यात सध्या 230 सोनोग्राफी केंद्र आणि अधिकृत 20 गर्भपात केंद्र कार्यरत असून नियमानुसार व सर्व केंद्राची दर 3 महिन्यांनी तपासणी करणे बंधनकारक आहे। दरम्यान जिल्हा चिकित्सक कार्यालयाकडून अद्याप ही अहवाल सादर करण्यात आलेले नाही। सदर बाब अत्यंत निंदनीय असून संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी। कारवाई न केल्यास 26 फेब्रुवारी 2026 रोजी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचे गांभीर्य नसल्याचे समजून काळ्या रंगाची फीत बांधून निषेध नोंदवला जाईल, असा इशारा युवती सेना अध्यक्ष कुमारी प्रियंका परांडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की जय महाराष्ट्र। मागील 1 महिन्यापूर्वी बार्शीमध्ये वारंवार गर्भलिंग परीक्षण मशीन्स काही आढळून आल्या। त्याच पद्धतीने काही संशयित आरोपी आढळून आले। काही कुटुंब आहेत जे गर्भपात करण्यामध्ये त्यांचा सहभाग आहे। तर अशा लोकांवरती प्रशासनाचा लक्ष नाही हे आपल्याला दिसून येत आहे। कारण संशयित आरोपींकडे जवळपास 51 गर्भपाताचे अनधिकृत औषध आणि काही मेडिसिनचे पाकिट आज आपल्याला आढळून आलेले दिसले। हे फक्त बार्शी तालुक्यापुरतं मर्यादित नसून सोलापूर जिल्ह्यातील अनेक बाकीच्या तालुक्यांमध्ये देखील अशा घटना घडताना आपण रोज पाहत आहोत। तर जवळपास माझ्या माहितीनुसार 230 सोनोग्राफी केंद्रे आणि 20 अधिकृत गर्भपात केंद्र आहेत। शासन स्तरावरती प्रत्येक 3 महिन्याला या केंद्रांची तपासणी होणे हे बंधनकारक आहे। तसेच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक असते। या बैठकीच्या पूर्वी ह्या चौकशीचा अहवाल तिथे सादर होणं आवश्यक असतं। परंतु माझ्या माहितीनुसार जिल्हा सिव्हिल सर्जन यांच्या कार्यालयाकडून अद्याप हा अहवाल सादर झालेला दिसत नाही। मग विषय हा येतो की अशा अनधिकृत गर्भपातामध्ये स्वतः शासनाचं दुर्लक्ष होतंय का, किंवा सिव्हिल सर्जनकडून महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष होताना आपल्याला इथे दिसून येतात। तर प्रशासनाला माझा प्रश्न आहे की यामध्ये ह्या ज्या घटना घडतात आहेत, या घटनेमध्ये हा एका व्यक्तीचं काम नसून याच्यामध्ये अनेक गुन्हेगारांची साखळी आपल्याला असताना इथे दिसून येते। कारण अशा प्रकारची औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्या, त्या कंपन्या कोणत्या आहेत, अशा प्रकारचे मध्यस्थी कोण आहेत, त्याच्यामध्ये जे आरोपी आढळून आले त्यांची सखोल चौकशी झाली का, ती झाली असेल तर त्याची माहिती प्रशासन लेवलला आम्हाला मिळणं गरजेचं आहे। कारण आज स्त्री भ्रूण हत्येसारखे हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना घडतात आणि या घटनांकडे आपण 2 मिनिटांसाठी लक्ष देतो आणि कालांतराने हे विषय कालबाह्य होऊन जातात। तर कुठेतरी प्रशासन सुद्धा या गोष्टींना जबाबदार आहे। म्हणून अद्याप जो अहवाल सादर व्हायला पाहिजे तो अहवाल सादर न झाल्यामुळे येत्या 26 तारखेला आझाद मैदान येथे या घटनांचा निषेध म्हणून काळ्या फीत बांधून मी असेल, काही NGO असतील, समाजसेवक असतील, असे आम्ही सर्वजण एकत्र येऊ काळी फीत बांधून या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत। जय महाराष्ट्र।